महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्यातल्या इतर योजनांअंतर्गत 17 लाख घरं बांधण्याचं काम सुरू आहे। 51 लाख कुटुंबांना घर देण्याचं काम राज्य सरकार करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं। यासाठी 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचंही ते म्हणाले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळवणाऱ्या 1,60,000 या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि आता हे अनुदान 2 लाखाहून अधिक असेल। तसंच या योजनेअंतर्गत सर्व 20 लाख लाभार्थ्यांना मोफत सौर ऊर्जा देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतल्याचा फडणवीस यांनी सांगितलं। या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे। आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्र हे देशामध्ये आघाडीचं राज्य आहे। शेती, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यासह विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह